तो व्हेसल हा मल्टीसेल्युलर आहे, ट्रॅकिड आपण काय म्हंटल, युनिसेल्युलर, आणि व्हेसल इज अ मल्टीसेल्युलर. तर व्हेसलचा हा जो एंड आहे तो परफोरेटेड आहे, म्हणजे एक व्हेसल मेंबर म्हटला ना, सो व्हेसल्स आर also devoid of protoplasm, पण ह्याचे जे एंड आहेत ना हे परफोरेटेड. परफोरेटेड म्हणजे काय, ह्याच्यावर पोअर्स आहेत. ओके, परफोरेटेड आहे म्हणजे पोअर्स आहेत, आणि म्हणून तो असा आर पार जातो. सो एक व्हेसल, माझ्या हाताकडे बघा, हा, तो एक व्हेसल, हा एक व्हेसल इलेमेंट, हा दुसरा व्हेसल इलेमेंट, आणि म्हणून तो असा आर पार सगळा दिसतो. मग तिसरा व्हेसल इलेमेंट, आणि ह्याचे एंड परफोरेटेड असल्यामुळे हे तुम्हाला सगळं आरपार दिसायला लागतं. ठीक आहे, म्हणजे पाणी हे जास्त कंडक्शन कुठे होईल, मग पाण्याचं जास्त कंडक्शन कुठे होईल, सो दॅट कंडक्शन विल बी थ्रू दिस व्हेसल्स. अँड ट्रॅकिड्स अँड व्हेसल्स, ओके, ट्रॅकिड्स अँड व्हेसल्स टुगेदर आर कॉल्ड ॲज, बघा नीट पॉइंट, ट्रॅकिड्स अँड व्हेसल्स टुगेदर आर कॉल्ड ॲज अ ट्रॅकियरी इलेमेंट ऑफ झायलेम. ट्रॅकियरी इलेमेंट ऑफ झायलेम लिहायचंय प्रथमेश, तर तुझी नोटबुक म्हणून इनकम्प्लीट राहत होती, हो की नाही. ठीक आहे, हे कळलं व्हेसल्स काय. तो जास्त पाण्याचं कंडक्शन कोण करणार आहे, ट्रॅकिड की व्हेसल, व्हेसल, कारण एक तो डायमीटर मोठा आहे, मल्टीसेल्युलर आहे, आणि एंड त्याचे परफोरेटेड. सो पानी का ज्यादा अच्छा कंडक्शन कौन करेगा, तो वेसल करेगा. ठीक है ना, सो दिस इज अ वेसल. इथे दिसत नाही बिकॉज देअर एंड्स आर मल्टीसेल्युलर, देअर एंड्स आर परफोरेटेड अँड दे आर मल्टीसेल्युलर. म्हणून ते मल्टीसेल्युलर असून पण दिसत नाही, कारण ते आर पार जातं परफोरेटेड एंड असल्यामुळे. क्लियर आहे वेसल. So they work as a pipeline and properly conduct the water. हे ह्या पद्धतीने व्हेसल वेगळ्या वेगळ्या शेपचे असू शकतात. So the presence of vessel is a characteristic feature of angiosperm. Okay, आता xylem fiber, the third is a xylem fiber. There are certain angiosperm which do not have vessel and certain gymnosperm. Nichal family जर तुम्हाला आठवत असेल, आपण त्याच्यावर डिटेल केलं होतं. Nichal family is a family from gymnosperm. Not family, Nichal is order, ALM. So this is order. So it is the order from gymnosperm and this contain the vessels. Okay, this contain the vessel. Otherwise gymnosperm मध्ये vessel nahi. But we say exceptions are always there. So this is an exception. Okay. आणि सिन्साइट फॉर्मेशन म्हणजे काय, बोला. मी इथेच आपलं क्लोज झालं होतं सेशन. सिन्साइट फॉर्मेशन म्हणजे काय, कळलं का तुम्हाला? येस और नो? मॅम परत एकदा सांगा ना. ओके, चालेल. सिन्साइट फॉर्मेशन म्हणजे मी काय म्हंटल, व्हेसल जे आहे ते एकावर एक असे अरेंज होतात ना, आणि ते फ्यूज होतात. सो द फ्युजन ऑफ दिस व्हेसल इलेमेंट, एक व्हेसल इलेमेंट आहे हा, आणि सगळे मिळून मग बनताय व्हेसल. सो एक व्हेसल इलेमेंट फ्यूज झाला दुसऱ्या व्हेसलशी, तिसऱ्या व्हेसलशी, चौथ्या व्हेसलशी, सो दॅट फॉर्म अ सिन्साइट. दो इट इज अ डेड बट इट फ्युजेस. सो फ्युजन ऑफ दिस व्हेसल इलेमेंट इज अ सिन्साइट फॉर्मेशन. कळलं? Yeah. Now I am explaining the third cell of this xylem is a xylem fiber, and they have obliterated central lumen. हा NCERT चा शब्द आहे. Highly thickened wall दिसतंय का बघा, and obliterated lumen. NCERT दिलंय बघा, दिलंय का? कुठे मला सापडलं नाही. Yes, they have thickened wall and obliterated central lumen.
ऑब्लिटरेटेड सेंट्रल ल्युमेन म्हणजे काय? हळूहळू त्याचं ल्युमेन कमी कमी होत जातं. म्हणजे कसं बघा, आधी असा होता, ठीक आहे, मग ल्युमेनवर डिपॉझिशन वाढलं, मग अजून डिपॉझिशन वाढलं, मग अजून डिपॉझिशन वाढलं, आणि मग अगदी ल्युमेन छोटासा राहिला, आणि हे सगळं डिपॉझिशन. सो दिस इज अ ऑब्लिटरेटेड, धीरे धीरे ल्युमेन का खत्म हो जाना इज अ ऑब्लिटरेटेड सेंट्रल ल्युमेन. सो हे जिम्नोस्पर्म मध्ये जनरली नसतं. परत हे पण झायलेम फायबर इज नॉट प्रेझेंट इन जिम्नोस्पर्म. सो जिम्नोस्पर्म मध्ये हे नसल्यामुळे मी जिम्नोस्पर्मचं दिस थिंग इज अ सॉफ्ट वूड. जिम्नोस्पर्म वूड इज अ सॉफ्ट वूड, कारण हे जिम्नोस्पर्म मध्ये जनरली नसतं. क्लिअर? So that is what is a xylem fiber, thickened cell wall. And obliterated central lumen. Now the last is a, they may be septate or aseptate. त्यांच्यामध्ये सेप्टेट असेल, डिव्हिजन असेल, किंवा ते असेप्टेट असतील. फायबर आहे, फायबर लाईक स्ट्रक्चर असेल, असा फायबर असेल तर त्याच्यामध्ये अशा डिव्हिजन पण असू शकतात किंवा नसू पण शकतात. सो इधर सेप्टेट और असेप्टेट. ओके. अँड द लास्ट एलिमेंट इज अ झायलेम पॅरेनकायमा. यु नो पॅरेनकायमा आहे पहिली तयार झालेली सिंपल टिश्यू आहे प्लांट मधली. So the first simple tissue of the plant is a xylem parenchyma, and this is a precursor for other tissue. मग स्क्लेरेनकायमा, कलेनकायमा या कोणापासून आल्या? पॅरेनकायमा पासून. मग पॅरेनकायमाचं मेन फंक्शन काय आहे? फूड स्टोरेज. येस, एक्झॅक्टली, फूड स्टोरेज. लिव्हिंग असल्यामुळे देअर वॉल्स आर मेड अप ऑफ सेल्युलोज. डेड असल्या की वॉल्स आर मेड अप ऑफ लिग्निन. लिव्हिंग असेल तर वॉल्स आर मेड अप ऑफ सेल्युलोज. सो देअर वॉल्स आर मेड अप ऑफ सेल्युलोज. अँड हे खूप महत्वाचं, दे स्टोर फूड इन द फॉर्म ऑफ स्टार्च, फॅट अँड अदर सबस्टन्स लाईक टॅनिन. सो टॅनिन आपण जे काढतो ते ह्या झायलेम पासून काढतो, झायलेम पॅरेनकायमा पासून काढतो. ओके. ओके. आणि अजून एक प्रकारचा पॅरेनकायमा, पॅरेनकायमा इज प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ रे. रे म्हणजे असे सनरेज असतात ना. when parenchyma is present in the form of ray, then that is helping for the lateral conduction of water. दिलंय बघा, that is helping for the lateral conduction of water. So radial किंवा lateral conduction of water takes place by ray parenchymatous cell. Radial or lateral conduction of water is by this ray parenchymatous cell. आता lateral conduction of water म्हणजे काय बघा, मी इथेच काढून दाखवते तुम्हाला. आपण व्हेसल बघितलं, व्हेसल हे इथे परफोरेटेड आहे. ओके, इथे परफोरेटेड आहे, म्हणजे एंड प्लेटला ते परफोरेटेड आहे. परफोरेटेड म्हणजे काय? पोअर्स आहेत. इथे कुठे पोअर्स आहेत का त्याला? नाहीये. मग इथे ती रे पॅरेनकायमॅटस टिश्यू असल्यामुळे लॅटरल म्हणजे ह्या साइडने पण पाण्याचं कंडक्शन होऊ शकतं. त्याच्यासाठी जबाबदार कोण आहे? तर तो रे पॅरेनकायमॅटस सेल. रे पॅरेनकायमॅटस पुढे अजून तुम्हाला टीएस ऑफ स्टेम आणि रूट ह्याच्यामध्ये अजून बघायला मिळेल, तेव्हा आपण बघू परत त्याचं. ओके, पण हा महत्वाचा पॉइंट आहे परत. रेडियल कंडक्शन ऑफ वॉटर टेक्स प्लेस बाय विच पॅरेनकायमा? सो दॅट इज बाय रे पॅरेनकायमा. रे फॉर्म मध्ये तो पॅरेनकायमा असतो, लाईनीच्या फॉर्म मध्ये असतो. सो इट इज अ रे पॅरेनकायमा. And conducting part of xylem is known as hadrome. सांगितलं सुरुवातीलाच, hadrome. हे क्लिअर आहे सगळ्यांना? रे पॅरेनकायमा, लॅटरल कंडक्शन म्हणजे काय? येस ईश्वरी? येस मॅम. पुढे जायचंय? येस मॅम. सगळं कळलं? झायलेम म्हणजे काय? छान कळलं सगळ्यांना? The term xylem was given by the scientist called as a Nageli. Nagli नाही, Nageli.
Nageli. The term xylem has been given by that particular scientist. ठीक है? Yes, ma'am. Okay, चलो. So let us start now with हे आपण ऑलरेडी बघितलं. द फर्स्ट फॉर्म झायलेम इज अ प्रोटोझायलेम. रेडियल कंडक्शन बाय रे पॅरेन्कायमा. द फर्स्ट फॉर्म इज अ प्रोटोझायलेम. द लेटर फॉर्म इज अ मेटाझायलेम. तो ओल्ड इज अ प्रोटोझायलेम. ओके, चल आता हे सांगितलं म्हणून आपण हे आधी करून टाकूया. एंडार्क आणि एक्झार्क टाइप ऑफ झायलेम. टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ प्रायमरी झायलेम. हेडिंग द्या, मी आधी माझ्या पद्धतीने सांगते, मग आपण स्लाइड बघू. टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ प्रायमरी झायलेम. टाइप्स ऑफ डेव्हलपमेंट ऑफ प्रायमरी झायलेम. कशाच्या बेसिसवर? ऑन द पोझिशन ऑफ प्रोटोझायलेम. प्रोटोझायलेमची पोझिशन कशी आहे त्याच्या बेसिसवर आपण इथे टाइप्स बघणार आहे. सो द फर्स्ट टाइप इज सेंट्रीफ्युगल. त्याच्यामध्ये आपण एक्सप्लेन करू बघा. द फर्स्ट टाइप इज सेंट्रीफ्युगल. ओके, सेंट्रीफ्युगल म्हणजे कसं आहे? बेसिकली आपण प्रोटोझायलेमची पोझिशन बघतो. ओके, सो प्रोटोझायलेम centrifugal, yes, protoxylem towards the center, and metaxylem is towards periphery. डायग्राम जर काढायचा झाला तर दिस इज से प्रोटोझायलेम आपण काय म्हटलंय? टुवर्ड सेंटर. मग तो छोटा, कारण त्याच्यावर ल्युमेन काढतेय मी फक्त. छोटा म्हणजे आपण त्याचा ल्युमेन काढतो. ओके, म्हणून तो छोटा काढायचा आहे. मग तो मोठा मोठा होत जातो. पण ल्युमेन तुम्हाला माहिती, मेटाझायलेमचा ल्युमेन इज बिगर. सो दिस टाइप ऑफ xylem, so this is a protoxylem, peripheryला metaxylem, protoxylem, peripheryला metaxylem. So that type of xylem is called as centrifugal type of xylem, or it is a endark type of xylem. Centrifugal or it is a endark type of xylem. तुमच्या NCERT ने म्हटलंय बघा, protoxylem and metaxylem. In stem, protoxylem is toward the center and metaxylem towards the periphery. This type of primary xylem is, and this is basically primary, इथे आपण लिहिलेलं आहे, centrifugal or it is an endark type of xylem. आणि हा endark type of xylem is present in the stem. लक्षात घ्या. ओके, centrifugal type of xylem, it is present in the stem of angiosperm or maybe gymnosperm. स्टेम कुठे प्रेझेंट असतो? तो स्टेम मध्ये. यू गेट क्वेश्चन ऑन दिस. दॅ प्रेझेंट इन द स्टेम. ओके, सेकंड टाइप ऑफ दिस प्रायमरी झायलेम इज, सेकंड टाइप इज एक्झार्क टाइप, और इट इज कॉल्ड एज अ सेंट्रीपेटल. येस, सेंट्रीपेटल और इट इज अ एक्झार्क टाइप ऑफ झायलेम. Protoxylem here is towards periphery and metaxylem is towards center. काढायचं झालं तर कसं काढणार? So this is say TS, छोटा बाहेर आणि मध्ये जो येणार आहे तो मोठा. छोटा बाहेर, मध्ये जो येणार आहे तो मोठा. So this is a protoxylem and this is a metaxylem. So that type is an exarch type of xylem and this type of xylem is present in roots. तो रूट मध्ये कुठला आणि स्टेम मध्ये कुठला? रूट हा वरून एक्झिट झालेला आहे, जमिनीत गेलेला आहे, म्हणून एक्झार्क असंही लक्षात ठेवा.
आणि अजून एक एनसीईआरटीने त्याला मेन्शन नाही केलेलं आहे, मी सांगते. इट इज अ सेंट्रीफ्युगल सेंट्रीपेटल, दोन्ही. थर्ड टाइप इज अ सेंट्रीपेटल अँड सेंट्रीफ्युगल, दोन्ही. मग तो कसा असेल बघा. याच्यामध्ये प्रोटोझायलेम इन द सेंटर अँड बोथ साइड देर इज अ मेटाझायलेम. तो इथे हा छोटा छोटा प्रोटोझायलेम आणि दोन्ही साइडला त्याच्या मेटाझायलेम. ओके, मध्ये हा प्रोटोझायलेम आणि दोन्ही साइडला त्याचा मेटाझायलेम. सो मेटा प्रोटो मेटा, प्रोटो मेटा मेटा. So this is a centripetal centrifugal and this type of xylem is called as a Mézarc type of xylem. Mézarc type of xylem. लिहून ठेवा. Proto in the center, in center, and meta to both side of proto, to both side of proto. So that is a centripetal centrifugal or it is a Mézarc. हा कशात असतो तर हा ह्याचा एक्सक्लुझिव्ह एक्झाम्पल आहे रायझोम ऑफ फर्न. रायझोम ऑफ फर्न दॅट इज अ अंडरग्राउंड. रायझोम म्हटलं म्हणजे तुम्हाला आठवत असेल तर दॅट इज अ अंडरग्राउंड स्टेम. ओके, सो इट इज अ सेंट्रीपेटल सेंट्रीफ्युगल टाइप ऑफ or Mézarc type of xylem. Is that clear? That is based upon the position of xylem, protoxylem. Found in primary xylem only, कारण सेकंडरी मध्ये आपल्याला हे दिसत असेल. प्रोटो आणि मेटा सेकंडरी मध्ये नाहीच. क्लिअर आहे का? सो बघा, इन स्टेम द प्रोटोझायलेम लाईज टुवर्ड द सेंटर अँड मेटाझायलेम टुवर्ड्स द पेरिफेरी इज अ एंडार्क टाइप ऑफ झायलेम. टीएस ऑफ स्टेम जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला अशा पद्धतीने दिसेल. सेंटर मध्ये छोटं दिसतंय आणि हे बाजूबाजूला मोठं. तो मेटाझायलेम. So this type of xylem is an endark type of xylem. And in root ulta, so it is an exarch type of xylem. Clear आहे? फ्लोएम स्टार्ट करायचा आहे. सो एनसीईआरटी ची डायग्राम रेफर करा 6.3 पेज नंबर 87. झायलेम काढलंय आणि खाली फ्लोएमचं एक युनिट काढलंय. So we'll explain that. क्लिअर आहे सगळ्यांना? Yes, ma'am. कंटाळा आला असं काय झालंय का? बोर झालं? झालं तरी काय करू रे, शिकावंच लागणार आहे, हो की नाही? माझ्या हातात काहीच नाहीये शिकवण्या पलीकडे. ती ह्याची ऍडव्हर्टाइज येते ना, आकाश बायजूची आजकाल ऍडव्हर्टाइज येते. मैं यहाँ पे तुमको एंटरटेन करने के लिए नहीं हूँ. बघितली का ऍडव्हर्टाइज? टीव्हीवर येते. मैं तुम्हें सिखाने के लिए हूँ, मैं तुम्हें यहाँ पे एंटरटेन करने के लिए नहीं हूँ. हे तर माझं आधीपासूनच म्हणणं होतं की मी शिकणाऱ्यांनीच इथे यावं, टाइमपास करणाऱ्यांनी नाही. एनिवेज बोर नाही मारत, पण फ्लोएम करायचंय सुरू. येस असा पटकन आवाजच येत नाही तुमच्याकडनं. नो मोटिवेशन. बोला येस. Yes, ma'am. येस मॅम. 10 पैकी 2. Yes, ma'am. हा चला, मुग्धा आवाजाला कसं बरं वाटलं, म्हणजे जागी आहे Yes, असं ma'am. मला कळलं. येस, वेदांत पण जागा आहे. कोण बाकीचे सगळे झोपले हो ना? चलो, सो फ्लोएम, गिव हेडिंग फ्लोएम अँड राइट इट डाउन. फ्लोएम ट्रान्सपोर्ट फूड मटेरियल युजली फ्रॉम लीव्स टू अदर पार्ट्स ऑफ द प्लांट. म्हणून आपण म्हणतो की फ्लोएमचं डायरेक्शन जनरली वी से बाय डायरेक्शन, वर आणि खाली, प्लांटच्या वर आणि खाली दोन्ही. आणि झायलेमचं आपण म्हणतो युनिडायरेक्शनल, फ्रॉम रूट टू अप, तो युनिडायरेक्शन. ओके, नाउ फ्लोएम मध्ये काय काय आहे आपण ऑलरेडी बघितलं. इट इज अ सीयू ट्यूब इलेमेंट्स, कंपॅनियन सेल, फ्लोएम पॅरेन्काइमा अँड फ्लोएम फायबर. याच्यातला कोण डेड आहे फक्त?
लास्ट डेड, फायबर असल्यामुळे डेड, आणि हे बाकीचे सगळे लिव्हिंग. ओके, आणि बाकीचे सगळे लिव्हिंग आहे. मोठा पॅरेग्राफ दिला एनसीईआरटी ने, आणि तो पॅरेग्राफ समजून घ्यायचा असेल तर थोडं पेशन्स लागेल. तर आपण परत त्याला थोडं पेशन्सफुली आपण स्टडी करू. ओके, द टर्म फ्लोएम इज अगेन गिवन बाय नागेली, सेम सायंटिस्ट, नागेली. So the main function is conducting the food material from leaves to other parts of the plant. आपण हे दोन्ही ह्याच्यात बघितलं. प्रायमरी फ्लोएम कोणी फॉर्म केला? प्रायमरी फ्लोएम ऑलरेडी आपण चार्ट काढून झाला बघा. गो बॅक अँड चेक. प्रायमरी फ्लोएम कोणी फॉर्म केला? कुठला कॅम्बियम? प्रायमरीच्या आधी प्रो असतो, सो प्रो कॅम्बियम. द प्रोसेस इज vascularization. Yes. So procambium and the process is vascularization, and secondary phloem originate from? No, secondary म्हणतीये मी. Vascular cambium. Vascular cambium. The process is redifferentiation. Redifferentiation. Okay. So again the protofloem and metafloem तुम्हाला माहिती झालंय. Protofloem is formed from primary, metafloem is formed from. मला माहिती, मी असं विचारलं की असं काहीतरी उलट उत्तर देणार आहे. बोथ आर फॉर्म फ्रॉम प्रायमरी. फक्त प्रोटोफ्लोएम आधी झाला, मेटाफ्लोएम नंतर झाला. सेकंडरी फ्लोएम मध्ये देर इज नो प्रो आणि मेटा, हे फक्त प्रायमरी फ्लोएम मध्ये आहे. ओके. फ्लोएम हा कमी काळासाठी ऍक्टिव्ह असतो. सो फ्लोएम इज लेस ऍक्टिव्ह, लेस ड्युरेशन ऑफ ऍक्टिव्हिटी कम्पेअर टू झायलेम. झायलेमला कायम ऍक्टिव्ह राहायला लागतं कारण पाणी तर मेन आहे, हो ना. फ्लोएमला सारखं सारखं फूड नाही, म्हणजे दोनदा जेवण दिलं की झालं. येस येस है ना. आणि म्हणून झायलेम हा जास्त ऍक्टिव्ह असतो. आता बघा, अँजिओस्पर्म आणि फ्लोएम हे अँजिओस्पर्म मध्ये दिलेले. फ्लोएम इन अँजिओस्पर्म आहे, जे मी मगाशी चार्ट मध्ये एक्सप्लेन करायचं कदाचित राहिलं असेल. पण हा अँजिओस्पर्म मधला फ्लोएम इज कन्सिस्टिंग ऑफ, म्हणजे मग जिम्नोस्पर्म मध्ये ह्याच्यातलं काहीतरी कमी जास्त असेल. करेक्ट ना, कारण इथे अँजिओस्पर्म म्हणते. मग काय कमी जास्त आहे बघू चला. दिलाय का आधी ते बघते, नाही तर मी सांगते. चला, पुढे कुठेतरी दिलं असेल म्हणून आपण इथेच करूया. इन्स्टेड ऑफ सीव ट्यूब इलेमेंट, इन्स्टेड ऑफ सीव ट्यूब इलेमेंट इन जिम्नोस्पर्म. इरेज करतो नाही, ट्रॅकिड आता गेलं ना रे. नाही, आपण आता हे करतो इथे. जिम्नो मध्ये ह्याच्या अपोजिट काय काय असतं बघा. सीव ट्यूब इलेमेंटच्या ऐवजी तिथे असतात सीव सेल. आता फरक काय आपण एक्सप्लेन करू. सीव सेल, ओके. कंपॅनियन सेलच्या जागी इथे असतात अल्ब्युमिनस सेल. अल्ब्युमिनस सेल आणि बाकी दोन्ही सेल. हे इथे पण आहे आणि हे इथे पण आहे. फक्त सीव ट्यूब इलेमेंट, इलेमेंट म्हणजे काहीतरी मिक्सचर असेल, दोन तीन गोष्टी एकत्र असेल, आणि हे फक्त सीव सेल. आणि हा जो सीव इलेमेंट आहे ना, दिस वॉज डिस्कवर्ड बाय हार्टी, सायंटिस्ट हार्टी. फ्लोएम टर्म वॉज कॉइन्ड बाय नागेली. टर्म दिली फ्लोएम, हा झायलेम फ्लोएम नागेलीने दिली, पण ही हार्टिकची डिस्कवरी केली. हार्टिकने डिस्कवरी केली सीव ट्यूब इलेमेंट. क्लियर आहे का हे? Yes, ma'am. Yes. Okay, chalo. So let us discuss about the sieve tube element. Component of phloem. So इथे दिलाय sieve tube. त्याची ही एंड वॉल अगेन दिस इज परफोरेटेड. हा जो आहे इथे कंपॅनियन सेल, मध्ये मध्ये जे आहे फ्लोएम फायबर आणि फ्लोएम पॅरेंट. आपला डायग्राम काढायचा का? चला आपला डायग्राम काढ. हे मी इथे काढतीये. सीव ट्यूब इलेमेंट व्हेसल सारखेच काढतीये बघा.
हे व्हेसल सारखेच काढतो, करेक्ट. ह्याचे एंड हे परफोरेटेड आहे, म्हणजे याला सिंगसाइट म्हणता येईल का आपल्याला? म्हणता येईल. सो दिस इज अ लिव्हिंग सिंसाइट आणि व्हेसल इज अ येस डेड सिंसाइट. ओके, सो हा झाला, हा काय झाला? कंप्लीट सिव्ह ट्यूब इलेमेंट. ओके, चला आपण लेबल नंतर करू. पुढचं मी इथे काढतीये. सो दिस आर आपला डायग्राम. हा सोपा, हे कनेक्टेड आहे, सो कनेक्टेड काढायचं. सो हे झालेत कंपॅनियन सेल्स. हे सिव्ह ट्यूब इलेमेंट, हे झाले कंपॅनियन सेल. थर्ड पार्ट ह्याच्यामध्ये काढते आता. बघा कुठलं काढायला लागेल आता? दिस इज अ फ्लोएम पॅरेन्काइमा. ओके, दिस इज अ फ्लोएम पॅरेन्काइमा. आणि मग काय राहिलं आता? हे फायबर्स, मध्ये मध्ये कुठेतरी त्याचे फायबर्स आहेत. सो दीज आर द फायबर्स. आणि हे सगळं मिळून काय झालंय? फ्लोएम. ओके, आता ह्याला सिव्ह ट्यूब इलेमेंट म्हणताय, म्हणून हा कम्प्लीट सिव्ह ट्यूब इलेमेंट आहे. ह्याच्यावर हे काय? दीज आर द पोर्स. ओके, ही काय? त्याची एंड प्लेट इज परफोरेटेड. इथे दाखवले बघा, एंड वॉल आणि इथे होल्स दाखवले. सो एंड प्लेट इज परफोरेटेड. ओके, आणि ही त्याची आहे लॅटरल वॉल. दिस इज अ लॅटरल वॉल. ओके, ह्यांच्यामध्ये आपण म्हटलं इथे कनेक्शन आहे. मग दोन सेलचं कनेक्शन कशाने असतं प्लांट मध्ये? दिस इज कनेक्टेड. So that connection is what? This connection is प्लाझ्मोडेस्माटा. आठवलं का? सेल मध्ये, सेल वॉल मध्ये बघितलं होतं आपण. प्लाझ्मोडेस्माटा, द सेल कम्युनिकेट थ्रू इच अदर थ्रू प्लाझ्मोडेस्माटा. ओके, आता आपण हा सेल काढलाय. आता ह्याच्यामध्ये मी हा जो काढलाय तो काय काढला असेल? काय वाटतं तुम्हाला? काय असतं प्लांट सेल मध्ये मेनली? मोठं काय असतं? व्हॅक्युअल. व्हॅक्यूल. एक्झॅक्टली. सो हे जे मी काढतेय, दीज आर द व्हॅक्यूल. व्हॅक्यूल काय स्टोअर करणार आहे? सेल सॅप, वॉटर And excretory products that are not needed by plants. आणि हा काय काढला असेल इथे? डेड नाही, हा लिव्हिंग आहे ना. काय काढलं असेल? न्यूक्लियस. एक्झॅक्टली. Nucleus. दिस इज अ न्यूक्लियस. ओके, न्यूक्लियस इज इसेंट्रिक. इसेंट्रिक म्हणजे काय? सेंटरला नाही. हा, इसेंट्रिक म्हणजे काय? त्या व्हॅक्यूल मुळे तो एका साईडला ढकलला जातो. मग इथे मी न्यूक्लियस काढला का? ह्याला जसं आपल्या आरबीसी ला न्यूक्लियस नाहीये पण तरी तो लिव्हिंग सेल आहे, हो ना. तसं ह्याला पण न्यूक्लियस मॅच्युअर झाल्यावर काढून टाकला नाही तर मग त्या न्यूक्लियसने काहीतरी वेगळीच कामं केली असती. त्याला काम काय दिलेलं आहे? फूड मटेरियल सगळीकडे सप्लाय करायचंय. त्याला फूड जे इकडनं आलंय ते सप्लाय करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला प्रश्न येतो, विच ऑफ द फॉलोइंग सेल्स आर ई न्यूक्लिएटेड? त्याच्यात सिव्ह ट्यूब इलेमेंट पण टाकतात, आरबीसी पण टाकतात. ओके, तर हे जे आहेत मायटोकॉन्ड्रिया पण टाकतात. सो आरबीसी हा मायटोकॉन्ड्रिया नाही, सॉरी, मायटोकॉन्ड्रिया सेल ऑर्गॅनेल आहे. आरबीसी पण सेल असून त्याच्यामध्ये न्यूक्लियस नाही. सिव्ह ट्यूब इलेमेंट पण सेल असून तो पण ई न्यूक्लिएटेड आहे. लक्षात घ्या, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट.
ओके, आपण ते सीव ट्यूब इलेमेंट मध्ये लिहिणार आहे. तर हा आपला डायग्राम आहे, त्याच्यामुळे हा व्हॅक्युअल इथे. आता फूड कसं पास होणार आहे? फूड इथे कोणाकडे असेल? फोलोएम पॅरेन्कायमा, कंपॅनियन सेल की सीव ट्यूब इलेमेंट? कोणाकडे फूड असेल? कसं काय? लॉजिकली विचार करा. फूड स्टोअर कोण करतं? कोण? आणि हा फायबर जो आहे तो मेकॅनिकल सपोर्ट देतो. एक्झॅक्टली ना. मग फूड कोण स्टोअर करतं? पॅरेन्कायमा. मग फूड, मेन फूड कोणामध्ये येणार आहे? पॅरेन्कायमा. मग पॅरेन्कायमा हा कंपॅनियन सेलला देईल, कंपॅनियन सेल हा इकडे देईल सीव ट्यूब इलेमेंटला. आणि मग हा सीव ट्यूब इलेमेंट सगळीकडे खाली वर सगळीकडे तो फूडचं ट्रान्सलोकेशन करणार. तो फूड कसं पास होणार आहे बघा. फ्लोएम पॅरेन्कायमा पासनं, then it will coming to companion cell and then it will go to sieve tube element. आणि एंड प्लेट, लॅटरल वॉल हे सगळं मिळून झालंय सीव ट्यूब इलेमेंट. हा कम्प्लीट सेट इज अ सीव ट्यूब इलेमेंट. मला वाटतं मी इथे थांबणार आहे आज. तुमच्या डोक्यात काय जाणार नाही. हे कळलं का इथपर्यंत? जेव्हा सीव ट्यूब इलेमेंट हा बेबी होता, जन्माला आला होता प्रोकॅम्बियम पासनं, तेव्हा त्याच्याकडे न्यूक्लियस होता. म्हणजे लहानपणी जसं खूप तुम्हाला कुरवाळल्या जातं तसं त्याला पण कुरवाळल्या जातं, म्हणून न्यूक्लियस होता. 25 वर्षाचा झाला की बाबा म्हणणार आहे तू तुझं कमवायला लाग आता, म्हणून तो पॉकेट मनी त्याचा काढून टाकला. काय? न्यूक्लियस. तो मॅच्युअर झाला की तो न्यूक्लियस काढून टाकला. कारण तुम्हाला क्वेश्चन आला असेल डोक्यात, मी तर म्हणाले सेल इज लिव्हिंग बिकॉज ऑफ इट्स न्यूक्लियस. मग आरबीसी काय मेला का? नाही. तो बेबी होता तेव्हा त्याच्याकडे न्यूक्लियस होता, तेव्हा त्याला पॉकेट मनी होता. आता मोठे झाले, कमवायला लागा, म्हणून तो पॉकेट मनी काढून टाकला. राईट. म्हणून त्या मॅच्युअर सीव ट्यूब इलेमेंटला न्यूक्लियस नाही, बट स्टील इट इज लिव्हिंग. सो इट इज अ लिव्हिंग सिन्साइट आणि व्हेसल इज अ डेड सिन्साइट. क्लिअर आहे का? Yes, ma'am. ओके, सो मी स्टॉप शेअरिंग करून टाकते. ओके, चला, कळलंय का? आणि पॉज रेकॉर्डिंग.